विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती साजरी करत आहोत। मी पूर्ण आपल्या महाराष्ट्रातील नव्हे तर पूर्ण जिल्ह्यातील सगळ्या बंधू भावांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो। या ठिकाणी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती एक ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो समतेचा मार्ग दाखवला आणि संविधान या देशाला दिलं आणि त्या संविधानामुळे आम्ही आज सगळेजण ह्या ठिकाणी आहोत। त्या डॉक्टर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरच्या सगळ्या जनतेला माझ्या शुभेच्छा आहेत की सगळ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या मार्गावर जावं आणि देश सुरक्षित राहावं, देश मोठा व्हावं, एवढीच मी काय त्यांची आठवणी या निमित्ताने होते आणि त्यांच्या कुठल्या विचारांना पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणं समाजाला आवश्यक असं वाटतं आणि जिल्हाभरामध्ये काय कार्यक्रमाची मेजवानी करण्यात आली? मला सगळ्या समाजाला सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपला एक हक्क दिलेला आहे की सर्व लोकांना आपण सगळ्यांना समाविष्ट करून घ्यायला पाहिजेत। सगळ्याला जो हक्क दिलेला आहे मतदानाचा एक हक्क दिलेला आहे, सगळ्यांनी मतदान करून घ्यायला पाहिजेत असं मला वाटतं की सगळ्या जिल्ह्यातील सगळ्या बंधुभावांना जी घटना लिहिलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या घटनेच्या आधारे 140 कोटीचा देश आज भारत 140 कोटीचा देश हा घटनेकडे बघून चालतो, घटनेवरती चालतो। मला अभिनंदन करावं वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही घटना जी लिहिलेली आहे अख्ख्या देशामध्ये हा लोकतंत्र हा भारत देश 140 कोटी जनता एका घटनेमध्ये बांधून टाकलेला आहे। अशी घटना कोणत्याही देशामध्ये नाही। म्हणजे असली आपल्या घटना हे बाबासाहेब आंबेडकरची जी लिहिलेली घटना आहे ते आपल्या भारत देशामध्येच हे आहे। तर मला एवढंच सांगायचं या ठिकाणी की पूर्ण भारतवासियांना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो मार्ग आहे देशासाठी जो विकसित भारत झाला पाहिजे, मोठा भारत झाला पाहिजे, आपण सगळेजण एक आहोत, भारतीय एक आहोत, देशासाठी लढलं पाहिजे असं मला वाटतं।